बाई काय करावं आता मागले डोक्याला टेन्शन. ए पार नव ती जोगतीन दिसत वरे 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 पळत वय लवकर जाय. ओ मावशी माझ्या आईने तुम्हाला बोलवलं. कुठं तिथं आणि कशाला? ते माझ्या बहिणीच्या नवऱ्याला कोणतरी चिडा घेऊन. हा का हो बालका, मग तुम्हाला पहिलेच सांगायचं होतं. चल बरं कुठे मला दाखव. तिथे चल बरं. ते तिथं माझी आई बसलेली. बालका तुम्ही तर खूप चिंतावलेले दिसत. अगं बाई तू कुठं गेली होती? किती आड्याने मला हे केलं. नवरी आणली तर नवर देऊन आला. ए बाई कुठे न्यायला मला सांगा बरं. कुठं गेला आता? म्हणजे तिकडे लांब नेलंय का? चल मला त्या ठिकाणी घेऊन चला, मी लगेच त्याचा सत्यानाश करून टाकते. चाल रे पवन चाल रे. चला बरं मला चाल आई, आता तुला तीच ये रे. होय रे आईला घेऊन ये. बालका रडू नकोस तू. इथं आता थांबा. गायब झाली बाई. बसा तुम्ही इथं. मी आता एक आयडिया करते बघा. ती बरोबर आपल्या बाळाला घेऊन इथे येईल. बसा आई, तुम्ही खाली बसा. बसा. आता मी एक रे बालगा तू रडू नकोस, खाली बस. मी तुझी समस्या सगळी दूर कर. बघा आता ती येईल बघ इथं. रडू नको. परत आले का तुम्ही? आता मी तुम्हाला सगळ्यांचा जीव घेईल. मी नको आता ग बाई, असं नको करू. आता मी हे होऊ देणार नाही. आता हिचा सत्यानाश करून टाकीन मी. सोड त्याला. सोड द्या. काय या गरिबांना त्रास देती? हा, आता मी तुला सोडणार नाही. काय या मुलीचं लग्न होऊ देत नाही तू कोण मला विचारणार आहे? त्या तांत्रिकाला जसं मारलं ना तसं तुला पण मारून टाकणार आहे मी. अगं तांत्रिक मांत्रिक नाही, मी खरी तपस्वी आहे, जोगतीन आहे. मी तुला भस्म करून टाकीन. नाही सोडणार मी तुला. तू गरिबांना त्रास देऊ राहिली. आता तुझा मी नाश करणार. हा, मी तुझा सर्वनाश करून टाकी. तू गरिबांना त्रास देते ना. मला मारू नको, मला मारू नको. मग का बरं तू ह्या मुलीचं लग्न होऊ देत नाही? सांग तुला कशी मुक्ती पाहिजे? तू म्हणशील तशी मी तुला मुक्त करून टाकी, पण तू या गरिबांना त्रास देऊ नको. सांग तुला मुक्ती कशी पाहिजे? तुला कशी मुक्ती हवी? आमच्या जन्मामध्ये या मुलीचं लग्न माझ्या पोराबरोबर ठरलं होतं. त्या मुलीमुळे ते लग्न मोडलं. त्यामुळे आम्ही दोघं मायलेकाने आत्महत्या केली. त्यामुळे आम्ही इथं भटकत आहे. बरं, ही समस्या आहे का तुझी? सांग काय करू मग आता तुला मी मुक्त करण्यासाठी? या मुलीचं माझ्या मुलाबरोबर लग्न लावून द्या. कसं शक्य होईल? एक भटकत्या आत्म्यासंग या मुलीचं लग्न लावून द्यायचं? ते शक्य नाही होणार. भूता
हे शक्य नाही. मग ही सून माझी नाही तर मी कोणाचीच सून होऊन नाही देणार. आता मी तुला नाही सणा, तुला मी आता नाश करणार. आई गेली का ग ती? नाही आई, ती इतक्या सहजासहजी नाही जाऊ शकत. मग आता काय करायचं? तिलाही शक्तिशाली आहे, त्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन करावंच लागल. बाई तोपर्यंत मग या पोरीला आई, ह्या पोरीला कुठेही जाऊ देऊ नको, हिला खूप सांभाळून ठेव तू. तोपर्यंत आपण काहीतरी करू, डोकं लावू काहीतरी.